बातमी राजकीय वर्तुळातून शिवसेनेत आल्या राजन तेली हे नितेश राणेंवर बरसले। राजन तेलीचं नितेश राणेंवर बँक घोटाळ्याचा मोठा आरोप आहे। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतले कर्ज घोटाळे नितेश राणेंमुळे झाले। कर्ज वाटपाची सखोल चौकशी करा असं राजन तेली यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे बँक टिकवण्यासाठी तेली हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे की आपण याच्यात लक्ष घालावं। ही बँक टिकली पाहिजे। कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढ्याच आमच्या जिल्हा बँका ह्याच महत्वाच्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा बँक असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, चांगल्या बँक आहेत आणि म्हणून हे टिकल्या पाहिजेत। म्हणून अशा प्रकारचे जे भूमाफी आहेत हे आज या पालकमंत्री नितेश राणेंचे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी। या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे। तो कर्ज घोटाळा आहे। खरं म्हणजे ह्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडीकडे सोपवायला पाहिजे। कोकणातली जिल्हा सहकारी बँक, सिंधुदुर्गाची जिल्हा सहकारी बँक लाखो करोडोचं कर्ज ज्या पद्धतीने वितरित केलं आणि बुडवलं गेलेलं आहे, अशा प्रकारचे गुन्हे याआधी देवेंद्र फडणवीस यांनी ईडीकडे सोपवलेले आहेत। लोकांना अटका झालेल्या आहेत का? तुमच्या पक्षामधले हे लोक तुमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय। राजन तेलींनी जे आरोप केलेत, जे पुरावे आम्ही राजन तेलींनी जे पत्रकारांना दाखवले ते आम्ही बघितले। तर पण हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि ह्याच्यावर मंत्री म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी आणि ती हिंमत मुख्यमंत्री दाखवावी अशी आमची विनंती आहे।